या प्रक्रियेसाठी तत्कालीन आयुक्तांनी 31 सदस्यीय समिती नियुक्त केली होती। या समितीचे काम स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प तपासणं, त्यांची सद्यस्थिती पाहणं आणि संबंधित विभागांकडे त्यांचं हस्तांतरण करणं असं होतं। मात्र उपलब्ध माहितीनुसार या समितीने अद्याप एकही प्रकल्प पूर्णपणे हस्तांतरित केलेला नाही। या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचं आपण भूमिपूजन केलं आहे आणि त्यासोबत स्मार्ट मोबिलिटीचा एक भाग म्हणून इलेक्ट्रिक बसेस आणि त्यासोबत महिलांकरता डेडिकेटेड बसेस याचे देखील आज आपण या ठिकाणी सुरुवात केली आहे। माननीय मोदीजींनी स्मार्ट सिटी मिशन सुरू केलं आणि आपली ही जी शहर आहे जी खऱ्या अर्थानं विकासाचं केंद्र आहे, आज देशाचा 65% GDP या शहरांमधून तयार होतो। शहरांमधलं इन्फ्रास्ट्रक्चर, शहरामधली लिव्हेबिलिटी याच्या आधारावर शहराच्या आसपास गुंतवणूक येते, त्यातनं रोजगाराच्या संधी तयार होतात आणि या सगळ्या सूत्राला एकत्रित करून शहरं चांगली झाली पाहिजे, तिथल्या गरीबाला, तिथल्या सामान्य माणसाला राहण्याची उत्तम व्यवस्था मिळाली पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, कचऱ्यावर नीट प्रक्रिया त्या ठिकाणी झाली पाहिजे, चांगली ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम उभी राहिली पाहिजे। अशा सगळ्या गोष्टी एकत्रित धरून खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी मिशन हे आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलं आणि त्या अंतर्गत पुण्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर सातत्याने घेतलेला एक एक निर्णय हा पुणे शहराचं चित्र बदलवणारा निर्णय आहे। त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो की या विलंबासाठी नक्की जबाबदार कोण आणि या समितीवर काही कारवाई होणार आहे का। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयीन अडथळे। नाशिकमधील स्मार्ट सिटी कंपनीतील काही कर्मचारी थेट न्यायालयात गेले होते। त्यांनी सेवा सुरक्षेबाबत याचिका दाखल केली होती। न्यायालयाने त्यांना तातडीनं कामावरून कमी करू नये असे निर्देश दिल्याचे सांगितले जाते। त्यामुळे राज्यातील अनेक स्मार्ट सिटी कंपन्यांच्या बंद प्रक्रियेत प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत। स्मार्ट सिटी कंपनीकडे आता फारसं नवीन प्रकल्प नसतानाही कार्यालयीन व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी आणि इतर प्रशासकीय खर्चासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। कामे पूर्ण झाली नाहीत, प्रकल्पांचे हस्तांतरण झाले नाही, पण खर्च मात्र सुरूच आहे। त्यामुळे नागरिकांच्या पैशाचा योग्य वापर होत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले होते। आता नवीन आयुक्त डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कंपनीबाबत पुढील निर्णय काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। विशेषतः प्रकल्पांचे हस्तांतरण, खर्चाचे लेखापरीक्षण आणि कंपनीच्या भवितव्याबाबतचा अंतिम निर्णय याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। स्मार्ट सिटी मिशनचा मूळ उद्दिष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने शहर अधिक कार्यक्षम बनवणे, नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि वाहतूक, पाणी पुरवठा, पर्यावरण व प्रशासन अधिक सक्षम करणे हा होता। पिंपरी चिंचवडमध्येही याच उद्देशाने हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प राबवण्यात आले। मात्र आज नागरिक विचारत आहेत, जर प्रकल्प पूर्ण झाले असतील तर कंपनी अजून का सुरू आहे आणि जर प्रकल्प पूर्ण झाले नसतील तर त्यासाठी आता जबाबदार कोण। 4375 कोटी रुपयांची स्मार्ट सिटी, 9 वर्षांचा प्रवास, सरकारचे आदेश, महानगरपालिकेचे निर्देश, तरीही सुरू असलेली कंपनी आणि सुरूच असलेला लाखो रुपयांचा खर्च हा फक्त प्रशासकीय विलंब आहे की यामागे आणखी काही मोठं कारण आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? स्मार्ट सिटी कंपनी तात्काळ बंद करून सर्व प्रकल्प महापालिकेकडे द्यावेत का, की आधी संपूर्ण लेखापरीक्षण होणं गरजेचं आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।